राज्यात वारंवार लव्ह जिहादचा मुद्दा तापतोय आणि असं असताना सुद्धा नागपुरात एक धक्कादायक घटना आता समोर येते। आधी तरुणीशी मैत्री केली, मग अत्याचार केले, त्याच वेळी व्हिडिओ सुद्धा बनवले आणि त्यानंतर तिला ब्लॅकमेल करत मुस्लिम रीतिरिवाजानुसार तिच्याशी निकाह केला। इतकंच नाही तर तिच्यावर जबरदस्ती करत गोमांस सुद्धा खाऊ घातलं असा आरोप केलाय। या पीडित महिलेनं लव्ह जिहाद प्रकरणी 5 जणांविरुद्ध FIR दाखल केली आहे आणि आरोपींनी अंधश्रद्धेचा आधार घेऊन पीडितेवर जादूटोणा सुद्धा केला। या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला आता अटक केल्याचं पाहायला मिळतंय। नागपूरमधनं ही घटना आता समोर येतेय। नवऱ्याच्या कडच्या मंडळांनी तिला मारहाण, शारीरिक त्रास देत आहेत। तसेच तिला जबरदस्तीने गोमांस खाऊ घालत आहेत। सोबतच कोणतरी एक बाबा आहे आणि त्यांनी पण धागे वगैरे, ताबीज वगैरे देत आहे। असे एकंदरीतच तिच्या मानसिक व शारीरिक परिस्थितीचा विचार करता आम्ही याला कालच रात्री आम्ही ताब्यात घेऊन अटक केलेली आहे। आज मान्य कोर्टासमोर त्याला पेश करण्यात आलेले आहे। भोंदू बाबा अशोक खरातच्या मुलीच्या नावावर पुण्यामध्ये मॉडेल कॉलनीमध्ये एक आलिशान इमारतीमध्ये 3 BHKचा फ्लॅट आहे अशी माहिती मिळते। 24 रत्नम नावाच्या आलिशान सोसायटीमध्ये 7व्या मजल्यावर 1055 चौरस फुटांचा हा आलिशान फ्लॅट खरातनं घेतला। 13 सप्टेंबर 2023 रोजी या फ्लॅटची खरेदी केली गेली आणि खरातनं यासाठी संबंधित बिल्डरला 1,20,00,000 रुपये रोख स्वरूपात दिले। या सेल डीडमध्ये चेकनं व्यवहार केल्याचा कोणताही उल्लेख नाहीये। राज्यभरातल्या प्रमुख शहरात खरातची स्थावर मालमत्ता आहे हे यावरनं दिसून येत आहे। पुण्यातल्या सगळ्यात जास्त महागड्या समजल्या जाणाऱ्या मॉडेल कॉलनीमध्ये खरातचा हा आलिशान फ्लॅट आता तिच्या मुलीच्या नावावर समोर येतोय। नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्या आणि त्याच्या परिवाराच्या नावावर राज्यभरातल्या मुख्य शहरांमध्ये अनेक प्रॉपर्ट्या असल्याचं आता समोर आलेलं आहे आणि पुण्यात देखील खरं तर उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या दीप बंगला चौकापासून जी मॉडर्न कॉलनी आहे तिथल्या एका मोठ्या सोसायटीमध्ये रत्नम 24 रत्नम नावाची ही सोसायटी आहे आणि याच सोसायटीच्या एका मजल्यावरती जवळपास 3 BHK फ्लॅट हा अशोक खरातच्या मुलीच्या नावावरती असल्या 7व्या मजल्यावरती हा फ्लॅट आहे। 3 BHK फ्लॅट आणि अशोक खरातच्या मुलीच्या नावावरती खरं तर हा फ्लॅट आहे। 13 सप्टेंबर 2023 रोजी हा फ्लॅट जो आहे तो अशोक खरातने त्याच्या मुलीसाठी खरेदी केला होता। जवळपास 1,20,00,000 रुपयांची रोख रक्कम या फ्लॅटसाठी देण्यात आली होती। 7व्या मजल्यावरती जवळपास 3 BHK फ्लॅट असल्याचं समोर आता आलेलं आहे। पुण्यातल्या सर्वाधिक महागड्या समजल्या जाणाऱ्या मॉडेल कॉलनीत हा आलिशान फ्लॅट आहे। खरं तर अशोक खरातने त्याच्या नावावरती किंवा त्याच्या परिवाराच्या नावावरती खरं तर पुण्यात जो फोफळे नावाचा त्याचा CA आहे त्याच्या नावावर देखील अनेक जमिनी कोरेगाव पार्क परिसरात काल सापडल्या होत्या आणि आता एक 3 BHK फ्लॅट त्या भोंदूबाबाची जी मुलगी आहे तिच्या नावावरतीच या 24 रत्नम सोसायटीमध्ये असल्याचं उघड झालेलं आहे। खरं तर अशोक खरातवरती फास आता SIT कडून आवळण्यात आलेला आहे। त्याच्या मुलाला काल ताब्यात घेतले, त्याच्या पत्नीवर देखील गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। त्याची पत्नी फरार आहे, पण आर्थिक गुन्हे शाखेमार्फत या सगळ्या प्रकाराची चौकशी व्हावी अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती आणि आता राज्यातील अनेक नामांकित शहरामध्ये अशा उच्चभ्रू सोसायटीमध्ये अशोक खरात याच्या संबंधित नातेवाईकांचे किंवा त्याचे स्वतःचे फ्लॅट असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि त्यातलाच एक फ्लॅट पुण्यातल्या या 24 रत्नम सोसायटीच्या 7व्या मजल्यावरती त्याच्या मुलीच्या नावावरती असल्याचं आता उघड झालंय। अभिजित पोते, न्यूज 18 मराठी, पुणे। याच भोंदू अशोक खरातनं इन्कम टॅक्स मध्ये सुद्धा घोळ केल्याचं आता समोर आलंय। भोंदू अशोक खरात केवळ काही लाखांचं उत्पन्न दाखवायचा आणि आयकर भरायचा अशी माहिती समोर आली आहे। मात्र खरं तर अशोक खरातची संपत्ती शेकडो कोटींच्या घरात होती। अशोक खरातनं कंपन्या, बांधकाम प्रकल्प, हार्डवेअर व्यवसायामध्ये GST बुडवलेला आहे असा संशय आता आयकर विभागाला आहे आणि आयकर विभागाकडनं अशोक खरातवर मोठी कारवाई व्हायची ही शक्यता आहे। खरात प्रकरणी आता SIT समोर एक पेच निर्माण झालाय। ज्येष्ठ वकील अजय मिसर यांनी ही केस चालवायला लेखी नकार कळवलाय। मुंबई बॉम्बस्फोट आणि रवी पुजारी प्रकरणातल्या व्यस्ततेमुळे त्यांनी असमर्थता दाखवलेली आहे। मिसर यांनी नकार दिला, त्यामुळे आता यापुढे सहाय्यक सरकारी वकील शैलेंद्र बागडे न्यायालयामध्ये खरातच्या बाजूने युक्तिवाद करणार आहेत।
SIT कडनं सक्षम वकिलाचा शोध सुरू होता. या भोंदू अशोक खरात प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. अशोक खरात प्रकरणी आता रोहित पवारांनी एक नवीनच आरोप केलाय. भोंदू अशोक खरात याच्याकडे फोटोंवर फुल्या मारायची पद्धत होती आणि त्यानुसार अजितदादा आणि त्यांच्यासोबतच महाराष्ट्रातल्या आणखी एका अत्यंत बड्या नेत्याच्या फोटोवर त्यानं फुल्या मारलेल्या होत्या हे कळतंय. असं सूचक विधान, सूचक ट्विट रोहित पवारांनी केलंय. तसंच या भोंदू खरातनं कुणाच्या सांगण्यावरनं फोटोवर फुल्या मारल्या, कुणाचा जादूटोणा केला, त्याच्या सांगण्यावरनं जादूटोणा केला, त्यांचा हेतू काय होता हे सुद्धा आता समोर येणं गरजेचं आहे, अशी मागणी रोहित पवारांनी ट्विटरवरूनच केली आहे. त्यामुळे नव्या चर्चांना उधाण आलंय आणि रोहित पवारांनी थेट अजित पवार यांच्या निधनाबाबत अशोक खरातवर आरोप केलेत आणि राज्यात खळबळ झाली आहे. दादांच्या फोटोवर फुली आहे तेव्हा आता संशयाची सुई कोणाकडे आहे? जादूटोणा करणाऱ्या कलुषित मनोवृत्तींचा हेतू दुर्लक्षून चालणार नाही. भोंदू अशोक खरातकडे फोटोवर फुल्या मारायची पद्धत होती. अजितदादांसह आणखी एका बड्या नेत्याच्या फोटोवर सुद्धा फुल्या मारल्या. आता खरातनं कुणाच्या सांगण्यावरनं या 2 फोटोवर फुल्या मारल्या? ज्यांच्या सांगण्यावरनं हा जादूटोणा केला त्यांचा हेतू काय होता? जादूटोणा करणाऱ्यांचे खरे चेहरे समोर यायलाच हवेत, अशी ही मागणी त्यांनी या ट्विटमधनं केली आहे. माननीय रोहित पवारजी, विजय वडेट्टीवारजी हे जे मीडिया मॅनेजमेंट करताय, अति सेन्सिटिव्ह केसमध्ये जे SIT आहे त्या SITकडे यांनी जाऊन पुरावे दिले पाहिजे. ज्या बाजू SIT समोर मांडायच्या त्या मीडियामध्ये मांडून त्या केसमध्ये अजून जास्त त्या ठिकाणी संभ्रम निर्माण करून जनतेच्या मनामध्ये कल्लोळ निर्माण करण्याचं काम करतायत. इतकी सेन्सिटिव्ह इन्क्वायरी आहे, त्यामध्ये जाऊन बसा ना, SITला काही पुरावे द्या. असेल माहिती तुम्ही SITला द्या. रोहित पवारचं म्हणणं जर खरं असेल त्यांनी SITला द्या. SIT तयार आहे ना. पण तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहात जाहीर केल्यानंतरही तुम्ही SITकडे चौकशी अधिकाऱ्याकडे तुम्ही काही न देता नुसता त्या ठिकाणी तोंडाच्या वाफा फेकून मीडिया मॅनेजमेंट करण्याकरता आपली किंमत महाराष्ट्रात वाढवण्याकरता करताय. तुम्ही द्या ना त्या SITला. SIT कारवाई करेल. CBI चौकशीच्या बाबतीमध्ये मागणी केलेली आहे. मला अजूनही कळत नाही की मी काल मी बघितलं नाशिकला एक बॅनर लावलेला दिसला. त्यामध्ये सामान्य जनतेची भावना त्या बॅनरमधून कळली की साधा FIR सुद्धा होऊ शकत नसेल अजितदादांचा. ते महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. त्यामुळे शंकेला अनेक कारणं आहेत. त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की मी कारवाई करतोय, परंतु काय कारवाई केली, ब्लॅक बॉक्सचं काय झालं? ब्लॅक बॉक्सला लगेच आपण 21 दिवसाच्या आतमध्ये लगेच त्याचा रिपोर्ट यायला पाहिजे. अजून त्याच्या बाबतीत मला रिपोर्ट आला नाही. CID चौकशीची काय झालं त्याच्या बाबतीमध्ये खुलासा झाला नाही. आणि म्हणून ह्या शंकेच्या मध्ये रोहित पवारनी केलेल्या शंकेला कुठेतरी त्या ठिकाणी साम्य जुळतं का, याचा निश्चितपणाने शोध आता खात्याने करणं गरजेचं आहे. विलिनीकरणाच्या चर्चेमुळे संभ्रमाचं वातावरण तयार झालंय असं म्हटलंय अदिती तटकरे यांनी. सुनेत्राताईंच्या नेतृत्वाखाली पक्षवाढीसाठी काम केलं. आम्ही महायुतीमध्ये, सुनेत्राताई महायुतीच्याच उमेदवार असंही तटकरे म्हणाल्या. एजन्सी ठेवायची की नाही हा निर्णय सुनेत्राताईंचा असेल असंही त्यांनी जोडलंय. एखाद्या एजन्सीपेक्षा राज्यामध्ये इतर मोठे प्रश्न सुद्धा आहेत हे सुद्धा तटकरेंनी यावेळी आवर्जून सांगितलं. दादा असतानाचं विलिनीकरण आणि दादांच्या पश्चातलं विलिनीकरण हे 2 वेगवेगळ्या बाबी त्या ठिकाणी आहेत. सुरुवातीच्या कालावधीमध्ये जो काही संबंध आवाज करण्यात आला, विलिनीकरण दादांची शेवटची इच्छा, त्यावेळेला खऱ्या अर्थानं दादांचा झालेला अपघात, त्या सगळ्या संबंध परिस्थितीमध्ये लगेचच विलिनीकरणाची जी चर्चा सुरू झाली, त्याच्यातून एक संभ्रमाचं वातावरण हे त्यानिमित्ताने झालं. आरोप प्रत्यारोप करून, खोटे आरोप करून सारखं त्यांना ह्या सगळ्या आदरणीय सुनेत्रा काकींच्या नेतृत्वाखालच्या असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ह्या चौकटीमध्ये
किंवा सारखं त्यांना विनाकारण ज्या कुठल्या वेगवेगळ्या आरोपांचा यांनी त्यांना घेरून उत्तर द्यायला लावणं हे काही आमच्यासारख्यांना ते काही योग्य वाटत नाही. बाकी ते त्यांची भूमिका मांडत आहेत, ते त्यांनी काय मांडावी तो त्याचा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे. आमची भूमिका ही आहे की आदरणीय सुनेत्रा काकींच्या नेतृत्वामध्ये एक कार्यकर्ते म्हणून आम्ही अजितदादांचा हा पक्ष हा अधिक कसा बळकट होईल यासाठी काम करू. वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या शंका कुशंका ह्या एका कॅम्पेन एजन्सीच्या बद्दलच्या त्या ठिकाणी रंगवल्या जात आहेत. त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचे विषय आज राज्यामध्ये आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून दादांच्या पश्चात पक्ष कसा आदरणीय सुनेत्रा काकींच्या नेतृत्वाखाली विस्तारित करावा असा मोठा प्रश्न आमच्यासमोर असताना एका एजन्सीच्या ह्याच्यावर शंका कुशंकावर आम्ही किती वेळ घालवायचा आणि ती ठेवायची नाही ठेवायची काय करायचं याबाबत आमच्या नेत्या म्हणून सुनेत्रा काकी निर्णय घेतील.